जेव्हा करण बाद झाले पूर्णपणे सामन्याचं चित्र पलटलं. सामना दत्तप्रसाद साई साई इलेव्हन या संघाच्या बाजूने झुकला. तर अभिनंदन असेल टीम ऑनर ललित भिडे. सामन्याला सुरुवात होते. लेट्स प्ले, गेम इज ऑन. चौथा सामना गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकता साहिल. पहिला चेंडू टेक ऑफ घेणारा, उसळी घेणारा चेंडू पंचांनी दर्शवलाय तो वाईट बॉल आणि वन बाउन्सचा कॉल सुद्धा दिलाय पंच सचिन सरांनी. गोलंदाजीच्या मार्कवर साई, तर बॅटिंग मार्कवर तुम्ही पाहू शकता सूरज, नॉन स्ट्रायकिंगला सार्थक. अजून एक उसळी घेणारा चेंडू आणि यावेळी आलाय तो नो बॉल. जेव्हा दुसरा चेंडू तुम्ही अतिरिक्त बाउन्स टाकतात तर नो बॉल घोषित करण्यात येते आणि पुढील चेंडू असेल तो फ्री हिट. नवनिर्वाचित नगरसेवक तुम्ही पाहू शकता विनोदजी जयराम काळन यांचे सुपुत्र साई सध्या गोलंदाजीच्या मार्कवर. पितांनी सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी केली आणि आमचे मित्र देखील आहेत. जेव्हा साई शेलार आणि विनोदजी काळन नगरसेवक पदावर विराजमान झाले तेव्हा आम्ही एक पोस्ट देखील केली होती. याच दरम्यानचा येतोय तो चांगला चेंडू, पण मिळेल त्या चेंडूवर एक धाव. बाईचच्या माध्यमातून मिळेल एक धाव. जेव्हा आमचे सर्वांचे लाडके साईजी शेलार आणि त्याचप्रमाणे विनोदजी काळन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नवनिर्वाचित नगरसेवक पदावर विराजमान झाले तेव्हा सर्वात पहिले पोस्ट आम्ही केली की माझे दोन्ही टेनिस बॉल क्रिकेट खेळणारे मित्र आज नगरसेवक पदावर पुन्हा एकदा विराजमान झाले. ही पोस्ट आम्ही व्हायरल केली होती. प्रचंड प्रतिसाद मिळाला आमच्या त्या पोस्टवर आणि त्यांचेच सुपुत्र आता तुम्हाला पाहायला मिळतील ते इन ॲक्शन गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज साई. पुढील चेंडू साई स्ट्रायकिंग एंडला. आता प्रथमतः सार्थक बॅटची एज घेतली, तोपर्यंत मिळते ती एक धाव. एकने स्कोर कार्ड पुढे जात असताना 4 या आकड्यावर. चांगली संघ बांधणी केली आहे. मी तरी म्हणे श्री वॉरियर्स संघाचे जे ओनर्स आहेत तुम्ही पाहू शकता निलेश कुंभार, आयकॉन प्लेयर विनायक आणि त्याचप्रमाणे जिगरी क्रिकेट क्लब यांचे जे टीम ओनर्स आहेत नितीन भोगले सर आणि त्यांचे जे चॉईस प्लेयर आहेत ते सिद्धेश सिद्धेश. अजून एक चांगला चेंडू समोरच्या दिशेने इनफिल्डच्या डोक्यावरून खेचलाय. क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस आहे आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार. 4 धावेसाठी सुपर 4. डॉट बॉल. कट केलाय यावेळी कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडूला पाठवलंय. अजून एकदा सीमारेषा पार. 4 धाव्यांसाठी सुपर चौकार. धावा झालेल्या आहेत त्या 12 धावा. फलकावर 12. साई आज थोडीशी खराब कामगिरी करताना पाहायला मिळतोय. लेदर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा सेंचुरी मारली साईने चांगली कामगिरी केली साईने, पण यावेळी थोडीशी कामगिरी खराब करत असताना पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर साई. अंतिम बॉल यावेळी समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि तोपर्यंत मिळतील त्या 2 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर बिनबाद 14.
पाहू शकता साई यांनी धावा खर्च केल्या 14. थोडेसे रिदम मध्ये बरोबर पाहायला मिळाले नाहीये, चुकी झाली, अतिरिक्त बाउन्स टाकले, त्याचा सुद्धा फटका लागलाय. नो बॉल आला. नो बॉल नंतर एक बायच्या स्वरूपात एक धाव, सिंगल, चौकार, नंतर डॉट. एकच चेंडू डॉट पाहायला मिळाला, त्यानंतर आला तो चौकार आणि शेवटच्या चेंडूवर आले ते दुहेरी धाव. दुहेरी धावेने धावसंख्या पुढे जात असताना 14 या आकड्यावर. तर नेक्स्ट मॅच असणार आहे, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. श्री 11 वर्सेस समर्थ वॉरियर्स. श्री 11 वर्सेस समर्थ वॉरियर्स या संघांमध्ये ही लढत होईल आणि त्यानंतरची लढत असेल ती रायझिंग स्टार वर्सेस अर्शिता. विनरच का? ओके. कॅचची संधी आहे, चेंडू पर्यंत पोहोचले नाहीयेत. लेची अप्रोच पाहायला मिळाला, कॅचची संधी निर्माण केली होती पण तत्पूर्वी मिळतील त्या 2 धावा. 2 धावसंख्या पुढे जात असताना 16. तर यानंतरचे जे सामने होतील दोन्ही सामने विनर होतील. म्हणजे श्री 11 वर्सेस समर्थ वॉरियर्स आणि त्यानंतर दत्तप्रसाद आणि यातून जिंकणारा तो संघ. तर अशा लढती होतील, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात, लक्षात असू द्या. मोठा फटका खेचायचा होता, प्रयत्न फसला. येतोय तो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली सिद्धेश यांची. दत्तप्रसाद साईशा 11 यातून जो संघ विजय होईल तो त्या संघाबरोबर फाईट करेल. म्हणजे असे पुढच्या 2 सामने आहेत ते विनरच्या माध्यमातून खेळवण्यात येते. फुल टॉस ऑन साइडला चेंडू टर्न केलाय, एक धाव तर मिळेल. डीप विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या पर्यंत येतोय, तोपर्यंत मिळतील त्या 2 धावा. 2 धावफलक हलता ठेवत असताना तुम्ही पाहू शकता आता स्कोर कार्डवर धावा 18 धावा. रनअप मध्ये थोडेसे फ्लंपिंग झालेत, पुन्हा नव्याने चेंडू तुम्हाला टाकावा लागेल. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटका संपन्न करायचे, त्यामुळे गोलंदाजाने जास्तीत जास्त या वेळेचा भान ठेवावा. शॉर्ट पिच चेंडू, पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल आणि चेंडूला केलाय गोल सीमारेषेसाठी 6 धाव्यांसाठी. सुपर षटकार. त्या बॅट मधून यावेळी टॉप एज बॅटच्या टोला चेंडू लागलाय, कॅचची संधी. यशरक्षक चेंडूच्या खाली धावतात आहे, तोपर्यंत मिळतील त्या 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्या. बराच वेळ चेंडू हवेत होता, कॅचची संधी होती. साई थोडेसे निराश येतात, मला तरी वाटतं थोडं मॅच मध्ये त्यांचं लक्ष नाहीये. साई कमबॅक करा, चांगले खेळाडू आहेत तुम्ही, पप्पांचा आदर्श ठेवा. वडिलांनी सुद्धा खूप चांगली कामगिरी केली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आज समाज कार्यामध्ये देखील त्यांचं तेवढीच कार्य सध्या सुरू असताना राजकारण, समाजकारण, क्रिकेट सर्वच गोष्टीवर विनोदजी कालन सरांनी आतापर्यंत चांगले. आणि काय शॉट आहे, शॉट ऑफ द डे मी तरी म्हणेन, शॉट ऑफ द डे. चेंडूला पाठवून दिलाय सर्वात लांब, सर्वात दूर, षटकारासाठी 6 धावा. आमचे चेतनजी मडवी सरांना विनंती करेन, श्री इव्हेंट्स लाईव्हचे या शॉटची व्हिडिओ आलीच पाहिजे, कारण जो शॉट त्यांनी खेळला होता ना, अक्षरशः डोळ्याचा पारणं फेडणारा फटका, आणि या शॉटने धावा देखील देऊन गेल्या. 32 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा धावफलकावर 16च्या सरासरीने 32. डीजे.
आणि चेंडू चांगला झेल पकडलाय, मी तरी म्हणेन. पंचांचा इशारा येतो नो बॉल. आणि तोपर्यंत धावा मिळतील त्या 2. नो बॉल. पंचांचा इशारा होता. काय झेल पकडलाय, मी तरी म्हणेन मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊन दे या झेलसाठी. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली, अक्षरशः कॅच पकडून जाणार होते. स्वतःचा बॉडी बॅलन्स देखील त्यांनी केला, तोल सावरला, झेल पकडलाय. पण नियतीला हे मान्य नव्हतं, कारण पंचांनी दिलाय तो नो बॉल आणि येईल तो फ्री हिट. नेक्स्ट बॉल ओव्हरस्टेपिंगचा हा नो होता. हा चालेल. तर फ्री हिटचा चेंडू असेल. तुम्ही पाहू शकता नियतीला मान्य नव्हतं, नंतर झेल तर खूप सुरेख पकडला होता. कार्बन कमाल कॅच म्हणता येईल, कॅच ऑफ द डे. मगाच्या चेंडूवर बघितला आता एक चांगला फटका, अजून एक फॉलिंग स्वीपचा फटका खेळायचा प्रयत्न करायचा होता बॅटरचा सार्थकला. मागच्या चेंडूवर धाव मिळाली ती 1+1 आणि धावा झाल्या त्या 36. आणि अजून एक चांगला फटका, जणू काय ऍक्शन रिप्ले दाखवलाय मागच्या शॉटचा. मागच्या शॉटवर देखील असाच फटका आणि या शॉटवर देखील तसाच फटका. जणू काय ऍक्शन रिप्ले येतोय सार्थकच्या बॅटमधून. उपयुक्त षटकार. थँक्यू डीजे. 2 चेंडूंचा खेळ. तुम्ही पाहू शकता धाव फलकावर 42. काय फटकेबाजी करतोय फलंदाज सार्थक. असं वाटतंय ना जणू काय फटके नाही तर चटके देतोय. एकदा परत एकदा फलंदाज सुखरूप, मी तरी म्हणेन कॅच घेण्याची संधी. साई साई थोडासा नाराज आहे मला तरी वाटतं. आज पप्पांबरा काय बिनसलाय का तुझा, पुन्हा आज तू खेळामध्ये लक्ष देत नाहीये. हरकत नाही, विनोद शेठ आमचे मित्र आहेत, हशी मजाक होतच असते त्यांच्यावर. आम्ही बरेचसे विनोद करत असतो. कट केला यावेळी साई, पुन्हा एकदा चेंडूच्या खाली. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकच धाव मिळेल. सार्थक यांचे ते 2 फटके आहेत ना, खरंच लाजवाब फटके. असे फटके आपण प्रामुख्याने फलंदाज कृष्णा सातपुते सरांचे पण पाहत असतो. नेहमीच पायातले चेंडू ते सीमारेषा पार मारत असतात. चांगली फटकेबाजी करतात. फ्लिक ऑफ द रिचचे फटके त्यांचे पाहण्यासारखे असतात आणि तसेच फटके आता सार्थक यांच्या बॅटमधून आम्हाला पाहायला मिळाले. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. फॉलो थ्रो मध्ये जेव्हा तुम्ही चेंडू गॅदर करताना खूप चांगली फिल्डिंग असते गोलंदाजाची. शॉर्ट पिच चेंडू मागे खेळण्याचा प्रयत्न, येतोय तो डॉट. वाईड बॉल येतोय, वाईड बॉल. वाईड बॉल. वाईडने स्कोर कार्ड पुढे जात असताना 46 या आकड्यावर. 46. 46 तुम्ही पाहू शकतात. स्लॉट मधला चेंडू उडवलाय आणि आमच्या कॉम बॉक्सला मानवंदना देत असताना चेंडू गेलाय 1 बाउन्स ओव्हर दी रोप, सीमारेषा पार, चौकार. आणि ड्रिंक स्टॉली सुद्धा मैदानात जाऊ द्या.
चला सामना स्पीडअप करा. 5 मिनिटं शिल्लक आहेत. 5 मिनिटात तुम्हाला 5 चेंडू टाकायचे आहेत. शेवटचे 5 मिनिटं शिल्लक आहेत. 5 मिनिटात तुम्हाला 5 चेंडू टाकायचे आहेत, नाहीतर पॅरलाइज करण्यात येईल. एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये बोलवावा लागेल, आतमध्ये ठेवण्यात यावा लागेल. साई चांगला कमबॅक केलाय. न्यू बॅटर मैदानामध्ये जात असताना सूरज, पुन्हा एकदा सूरज का, सूरज सिनियर आणि सूरज ज्युनियर आले आता. उसळी घेणारा चेंडू. यावेळी लाईन लेंथ चांगली आहे, मी तरी म्हणेन. आत्ता उसळी घेतली, मग अशी अतिरिक्त बाउन्स होता, पण यावेळी बरोबर कानाच्या बाजूने जाणारा हा चेंडू येतोय, तो डॉट बॉल. 5 मिनिटामध्ये तुम्हाला 5 चेंडू हाताळायचे होते, आता 4 मिनिटामध्ये तुम्हाला 4 चेंडू हाताळायचे. थोडासा स्पीडअप करा साई. तुम्ही देखील लेदर बॉल क्रिकेट खेळतात, वेळेचा भान ठेवा. अजून एक तेज तरार चेंडू. आत्ता दिशा चांगली आहे साईची. थोडासा आता कंट्रोल केलाय स्वतःच्या हातावर. मगाशी बघितलं की अतिरिक्त बाउन्स होत होते, उसळी प्रचंड प्रमाणात देत होते, पण आता बॅलन्स केलाय. आता स्वतःच्या गोलंदाजीवर कंट्रोल केलाय, नियंत्रण ठेवलाय आणि नियंत्रित गोलंदाजी करत असताना साई. आता यावेळी स्वीप केलाय, आगळा वेगळा फटका घेतलाय मागच्या बाजूने. आधीच फॉलो केला बॅट्समनने. बघितलं की साई वारंवार आखूड टप्प्याचे चेंडू टाकतोय आणि आधीच ऑन साइडला येऊन चेंडूला पाठवून दिलंय फाईन लेगच्या माध्यमातून. सुपर चौकार. थँक्यू डीजे. पुढील चेंडूसाठी सज्ज पुन्हा एकदा सूरज ज्युनियर. अख्खूट टप्प्याचा चेंडू. काय गोलंदाजी केली, पूर्णपणे डॉमिनेट केले. आता फलंदाजाला दाखवून द्याय की गोलंदाजी कशी करावी. पहिलं षटक मागणं ठरलं, साहिलच्या माध्यमातून 13 धावा खर्च झाल्या. थोडासा निराश होता, क्षेत्ररक्षण करण्यामध्ये थोडासा फ्लंबिंग होत होता, पण यावेळी स्वतःला पूर्णपणे कंट्रोलमध्ये केलंय, नियंत्रित केलंय, गोलंदाजी चांगली केली. आतापर्यंत धावा खर्च केल्यात फक्त 7. चांगली गोलंदाजी केली. अजून एक पूलचा फटका. कनेक्शन, संपर्क व्यवस्थित नाहीये. फेकी देखील चांगली. तत्पूर्वी मिळतील त्या 2 धावा. 2 स्कोर कार्ड पुढे जात असताना तुम्ही पाहू शकता आता 57 या आकड्यावर आणि 4 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्त. धाव फलकावर 57. तर थोडं स्पीडअप करा, लगेचच जास्ती मीटिंग घेऊ नका. तुमची षटका तुम्ही वेळेत पूर्ण केली. 57 धाव फलकावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर. मी सकाळीच म्हटलं होतं की स्कोर सकाळच्या सत्रामध्ये थोडा कमी पाहायला मिळतो, त्यानंतर जसं जसं ऊन पडतं खेळपट्टी टणक होते. 57 धावा आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत स्कोर तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 57 धावा झालेल्या आहेत. गडी बाद झालेला तो 1. सकाळच्या सत्रामध्ये धावा तुम्ही कमी पाहायला मिळाल्या, 40 35 अशा धावसंख्या पाहायला मिळाली. पण त्यानंतर जेव्हा दुपारचं सत्र सुरू झालं त्यानंतर धावांचा वेग वाढत गेला. मागच्या सामन्यात 63, या सामन्यात देखील 57 धावापर्यंत पाहिल्यात. आणि यावेळी स्लॉट मधला चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून खेचून काढलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेलाय. सुपर षटकार. तसंच एक उडवलाय. 7 आलेत. पायात घ्यायचा प्रयत्न, डावी यष्टी सोडून गेलाय. पंचाने इशारा केलाय वाईड. स्कोर कार्ड पुढे जात असताना 64 या आकड्यावर तुम्ही पाहू शकतात. चांगली कामगिरी सार्थकची राहिली आतापर्यंत. प्रशांत याच्यावर केलेलं आक्रमण आणि त्याच्यानंतर आलेलं प्रशांतवर प्रेशर तुम्ही पाहू शकतात. लगेच दिशाहीन गोलंदाजी, वाईड आलाय. कट करायचा प्रयत्न होता, रूम करून खेळायचा प्रयत्न केला, बाहेर गेले, जागा बनवली आणि जागा बनवत असताना
चेंडू खेळायला गेले पण येतोय तो डॉट बॉल. डॉट बॉलने थोडासा का होईना पण कमबॅक केलाय गोलंदाज प्रशांतने. अजून एक त्याच पद्धतीने चेंडू खेळायचा प्रयत्न केला आणि सर सुनील गावस्कर नेहमी एकच म्हणतात, जेव्हा तुम्ही स्क्वेअर कटचा फटका खेचताना तेव्हा तुमच्याकडे असलेली आयसेट सर्वात स्ट्रॉंग असायला हवी लागते. त्यानंतर तुमचा जो बॅकफूट पंच असतो याच्यामध्ये तुमचा समतोल असणं सर्वात गरजेचं असतं, कारण चेंडू कधी स्लोवर पद्धतीने येतो कधी फास्ट येतो आणि यानंतर जर तुम्ही डॉट काढताना तर तुमचं जे मानसिक मनोबल असतं ना हे कमी होताना पाहायला मिळतंय. लगातारचे 2 चेंडू डॉट आलेले आहेत. अजून एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅटच्या टोला चेंडू लागलाय, नशिबाचा चौकार मिळतोय लॉंग स्टॉपच्या माध्यमातून, येतोय सुपर सुपर नशिबाचा चौकार. सर्वाधिक धावा तुम्ही पाहू शकता धाव फलकावर 68. तुम्ही पाहू शकता मागच्या सामन्यामध्ये धावा पाहिल्यात तुम्ही 62 आणि त्या धावांना यशस्वीरित्या मागे टाकत असताना टीम प्रथम बॅटिंग करत असताना श्री वॉरियर्स. चांगला फटका, एक धाव मिळाले, क्षेत्ररक्षक थोडेसे फ्लंबिंग, 2 धावा कंप्लीट, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि बघता बघता तिसरी धाव आणि चौथ्या धावेचा मानस केलाय आणि मानस पूर्ण देखील झालाय. मिळतील त्या 4 धावा, 4ने स्कोर कार्ड आतापर्यंत सर्वाधिक उच्चांक गाठत असताना 72 या आकड्यावर. अंतिम चेंडू करण हडलक पण चांगली कामगिरी केली. आम्हाला वाटत होतं करण की अर्धशतक तुझ्या बॅटमधून पाहायला मिळेल. हरकत नाहीये, चांगली फायटिंग केली. अंतिम बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू उसळी घेतले, टेक ऑफ पण केलाय. क्षेत्रक्षाने चांगला चेंडू पकडलाय, येतोय तो डॉट बॉल. धावा करायचे आता 30 चेंडू मध्ये 73. कंपल्सरी चेसिंग अँड ड्रेसिंग. चला 12वा खेळाडू पाठवते जेसीसी कमिटी बॉक्सचे संपर्क साधले. जेसीसी संघाने 12वा खेळाडू कमिटी बॉक्समध्ये पाठवते. थँक्यू डीजे, थँक्यू. सामन्याला सुरुवात होते. 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. ब्रह्मा गोलंदाजीच्या मार्कवर पहिला चेंडू ट्रॅव्हल होतोय. तुम्ही पाहू शकता आता शॉर्ट्स कव्हर आणि पॉइंटच्या मधून एक धाव मिळते. एकने अकाउंट ओपन केलं स्वतःचा आणि संघाचा. श्री गणेशा केलाय. धावा करायच्या त्या तब्बल 73. उच्चांक तुम्ही पाहू शकता. ब्रह्मा गोलंदाजीच्या मार्कवर. बॅटिंग एंडला तुम्ही पाहू शकता दुर्गेश आणि आता स्ट्रायकिंग एंडवर आहेत ते सिद्धेश. पुढील चेंडूसाठी सज्ज.
चांगला चेंडू ब्लॉकल मध्ये टाकलेला हा चेंडू. बॅटची लिडिंग एज घेतली, 1 धाव मिळेल. पॉवर प्लेचा षटक आहे. लेग बायच्या माध्यमातून ही धाव मिळेल. पंचांचा इशारा आलेला आहे. लेग बायच्या माध्यमातून ही धाव मिळेल. पुढील चेंडूसाठी सज्ज फलंदाज दुर्गेश. अजून एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न येतोय तो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी ब्रह्मा यांची. एक्सपिरियन्स आहे गोलंदाजाकडे, मी तरी म्हणेन एक्सपिरियन्स आहे. आणि त्या एक्सपिरियन्सचा फायदा घेत असताना अचूक टप्प्यावर करतोय गोलंदाजी. चांगली गोलंदाजी होते, मी तरी म्हणेन 73 धावा तुम्हाला चेस करायचे आहेत. चेस करत असताना, अशी गोलंदाजी करत असताना खरंच खूपच चांगली गोलंदाजी ब्रह्मा यांची. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतात. प्रत्येक चेंडू ब्लॉकल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नामध्ये यशस्वी सुद्धा झाले आतापर्यंत. पुढील चेंडू स्लॉट मधला चेंडू आता उडून दिलाय. सर्वात लांब आणि सर्वात दूर क्षेत्ररक्षकाला भेदत असताना चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी षटकार. साय पंच ओके 6 धावा. आणि व्हॉलंटियर्सने जरा सीमारेषेचा ताबा घ्या. व्हॉलंटियर्स व्हाईट बॉल. याच दरम्यान तो वाईट धावा झाल्या. 10 फलकावर 10. 11 झाले ना वाईट आला. 10 धावा इनफिल्डच्या डोक्यावरून घेतलेला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत मिळतील आता धावा मिळतील त्या किती. मला नाही माहिती, त्यांना विचार ना. आता मी पण इथे बाहेर आहे, काय करायचं तुला. मग विचार ना, त्यांना सांग ना, चौधरीकडे जा, ते देतील. अरे मेघनाथ चौधरी त्यांचे भाऊ बनते. मेघनाथ कृष्णाच्या पाठीमागची बिल्डिंग, मोठी बिल्डिंग, सुरेश चौधरी ते त्यांची बिल्डिंग असते ती. पहिल्या षटका समाप्त झाले. 10 फलकावर 12. नवीन गोलंदाज शॉर्ट पिच चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. ऑन द टॉस हा चेंडू होता आणि गेलाय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. 4. पळून काढले. मी तर हेच म्हणेन की थोडासा सुद्धा तुम्ही चुका केल्या की त्याचा लगेच मोबदला तुम्हाला चुकवावा लागतो. आणि आपण धावा झाल्यात 18.
73 धावेची गरज, धावा झाल्या 18. आणि हायवेवर आपण नेहमी एकच पाहत असतो, नजर हटी दुर्घटना घटी. आणि तसेच 2 धावा मिळाल्या आहेत. आता कॅचची संधी, कॅच पकडल्या क्षेत्ररक्षक फलंदाज होते बाद, त्याच्याकडून अपेक्षा होत्या तो चाललाय डगआउटच्या दिशेने. OUT आउट. विकेट मिळाली. अजून एक चांगला चेंडू कमबॅक केलाय गोलंदाज दुर्वेश सर्वेश यांनी. चांगली गोलंदाजी न्यू बॅट्समन तुम्ही पाहू शकता. आता नवज्योत सिंग सिद्धू याला आपण जेव्हा पाहिलं आपल्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, सचिन तेंडुलकर बरं सलामीला यायचे, खूप चांगली सलामी करायचे. आणि त्यानंतर ते देखील कॉमेंट्री मध्ये जुडले. आणि शेरो शायरी सिद्धू यांची आपण नेहमीच ऐकतो जेव्हा इंटरनॅशनल कॉमेंट्री मध्ये हिंदी कॉमेंट्री होत असते तेव्हा ते आपल्याला पूर्ण. निर्णय काय आहे तुमचा? हा, ओके. शेवटचा बॉल या षटकात. तर सामना थोडा स्पीडअप करा. प्रत्येक वेळी टीम मीटिंग करू नका, प्रत्येक वेळी एकत्र येऊ नका. चांगला चेंडू खाली राहिलाय, डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा धावफलकावर तुम्ही पाहू शकतात. एक गडीच्या मोबदल्यात 19. तर नाणेफेकी जिंकले तुम्ही पाहिलं समर्थ वॉरियर्स या संघाने. आणि डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलाय तो फिल्डिंग करण्याचा. क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. 4 षटकांची लढत असेल तर मी आमंत्रित करेन श्री 11 संघाने आमच्या कॉम्बॉक्सच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचंय. यानंतरची लढत तुमची आणि प्रथम फलंदाजी देखील तुम्हाला करायची. अवधूत जे संघाचे कर्णधार आहे. अखूट टप्प्याचा चेंडू पूल केलाय, शॉर्ट ऑफ पूल होता आणि धावा देखील मिळून गेल्या या चेंडूवर. 4 ने धावसंख्या वाढत असताना 23 या आकड्यावर. देखील स्वागत केलं चौकाराने. मागच्या षटकात सर्वेचं स्वागत केलं चौकाराने, आता राकेशचं स्वागत केलं चौकाराने. पण त्यानंतर प्रत्येक गोलंदाज आहे ना चांगली कामगिरी करतो. षटकार देखील ब्रह्माच्या गोलंदाजीवर आला होता पण चांगली कामगिरी केली. फक्त 11 धावा खर्च केल्या. सर्वेशने देखील धावा खर्च केल्या 7. धावा झाल्या आता 23. पुढील चेंडूसाठी सज्ज. फुल टॉस, खराब चेंडू होता. ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न केला, चेंडू लागला नाहीये. चेंडू आदळतो थेट त्यांच्या बॉडीवर आणि मिळते 1 धाव. फ्लिक ऑफ द रिस्ट आहे का, देखना फटका. चेंडू गेलाय जमिनीलगत सीमारेषेच्या पार. 4 धावेसाठी संघर्षमय चौकार.
सजवण्यात आलंय. याच दरम्यानची मिळते ती 1 धाव. 30 स्कोर मोज ऑन 30. तुम्ही पाहू शकतात लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. मोठे फटके खेळावे लागतील. टार्गेट अजूनही मोठा आहे. धावांचा पाठलाग करतात आहे. पुढे खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. खेळपट्टीने ना गोलंदाजांना खूप छान साथ दिली. सकाळपासून प्रत्येक गोलंदाजाला उपयुक्त अशी बनवलेली खेळपट्टी तुम्ही पाहू शकता. सोनारपाड्याचा एक ऐतिहासिक मैदान जिथे नेहमीच मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळतात. स्लॉट मधला चेंडू उडवून दिलाय. यावेळी वायडेश मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू गॅदर करतील. तोपर्यंत मिळतील त्या 2 धावा. 2 स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 1 गडीच्या मोबदल्यात. 32 या आकड्यावर 30 षटकांचा खेळ समाप्त. ड्रिंक्स सुद्धा जाऊन द्या मैदानात. तोपर्यंत ऐकतो आम्ही सुमधुर संगीत. गोलंदाजा मार्कवर सध्या शॉर्ट पिच चेंडू. उसळी घेणारा हा चेंडू होता. अतिरिक्त बाउन्स झाला आणि चांगला चेंडू हाताळलाय. पहिला स्लोवरवर बाउन्सर आपण पाहिला था. कधी कधी काही बाउन्सर असतात तिखट असतात, तेज असतात, पण यावेळी धीमागतीचा बाउन्सर पाहिला आपण. फलंदाजाने लवकर बॅट हे केली. हा चेंडू 41 करत होती. आला तो डॉट बॉल. पुन्हा एकदा तो चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला पण यावेळी फलंदाज यशस्वी होतोय. सीमारेषेच्या बाहेर मारण्यामध्ये यशस्वी आला तो संघर्षमय चौकार. डीजे चौकारानंतर आलेली दुहेरी धाव. धावा झाल्यात 38. 41 ची गरज होती. अजूनही 35 धाव्यांची गरज आहे. येणारे 9 चेंडू मध्ये 9 चेंडू 35 ची गरज. सोडून दिलाय चेंडू. वाईट बॉल. पंच आमच्यापर्यंत पोहोचवतात ते. स्वेर मारा. 9 चेंडू 34 ची गरज. सामना अजूनही संपला नाही मित्रांनो. एखादा मोठा फटका आला ना कलाटणी घेऊ शकतो सामना. आणि शॉर्ट पिच चेंडू. फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. गोल. 6 धावा. षटकार. वाईट बॉल. षटकाराने समीकरण बदललंय. 34 ची गरज होती. त्यानंतर षटकार आला आणि आता आलाय तो वाईड. म्हणजे करायचे आता 27 धावा करायचे आहेत. सामना संपला नाही मित्रांनो.
अजून एक पूलचा पॉवरफुल टेक ऑफ केलाय, अप्पर कट केलाय वीरेंद्र सेवकच्या स्टाईलने, फटका खेचून काढलाय. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरी धाव घेतली. चौथी धाव होईल का? मानस धरलाय आणि बघता बघता 4 धावा देखील कंप्लीट. ज्या पद्धतीने वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर शोएब अख्तरला लगावलेला तो फटका होता अप्पर कटचा, आणि मिळाल्या त्या 4 धावा. चेंडू शिल्लक असतील ते या षटकातील. एक चेंडू शिल्लक आहे. 27 ची गरज होती, त्यात 4 आले म्हणजे 23 ची गरज. 7 चेंडू 23 धाव्यांची गरज. जेव्हा शोएब अख्तरला प्रश्न विचारला की सचिन तेंडुलकर शोएब अख्तरला छक्का मारे का, तेव्हा सेहवागने म्हटलेले की बाप बाप होता है, बेटा बेटा होता है. आणि तसाच फटका सचिन तेंडुलकरने दाखवला वर्ल्ड कपच्या माध्यमातून. अप्पर कटचा एक लाजवाब फटका शोएब अख्तरच्या खात्यामध्ये दिल्या 6 धावा. येतोय डॉट बॉल. समीकरण चेंज झालंय. आता 7 चेंडू 23 धाव्यांची गरज. सामना लगेच स्पीडअप करा, जास्ती बिटिंग घेऊ नका. सात चेंडू 23 धाव्यांची गरज आहे आणि टाइम झालेला आहे, बरोबर झालेला आहे. पण तुम्ही लवकर खेळा आता. हे 6 चेंडू. चला फिल्डिंग नका लावू जास्ती. सार्थक थोडंसं सपोर्ट करा. सार्थक चांगली फलंदाजी केली आहे, पण खेळाडू म्हणून देखील तुम्ही चांगलं बना. थोडंसं स्पीडअप करा. 6 चेंडू 23 ची गरज. ब्रह्मा यांना गोलंदाजीच्या मार्कवर बोलवलंय. ज्यांनी पहिलं षटक हाताळलं ब्रह्मा, तेच गोलंदाजीच्या मार्कवर. समोरच्या दिशेने खेचून काढलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिकडे आहे. चुकी होणार नाहीये, पण झालेली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल असं वाटत होतं. आणि काय करतात हे, पहिल्यांदा धावत नव्हते, त्यानंतर दोघं एकत्र धावले आणि धावा मिळाल्या त्या 2. तिसऱ्याला बाद. आता 5 चेंडू 21 धाव्यांची गरज. हा हा ना ना तू तू मे मे. मी तर एकच म्हणेन, चांगली कॉलिंग होती. संवाद थोडासा तुटला. संवादामधला बाजूला गेला, वाद झाला आणि फलंदाज झाला धावचीच्या स्वरूपात बाद. थोडं फिल्डिंग लवकर सजवा मित्रांनो, विनंती आहे तुम्हाला. थोडं फास्ट खेळा. 5 चेंडू 21 ची गरज. आणि या पुढे होणाऱ्या लढती असतील त्या 4 षटकांच्या विनर्स 4 षटकांच्या लढती आहेत, तुम्ही पाहू शकतात. यावेळी स्लॉट मधला चेंडू उडून त्या दिलाय. हवा मिळते का पाहायचंय. आणि शेवटच्या क्षणी चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी ठरलाय क्षेत्ररक्षक. जवळपास 6 धावा निश्चित झाल्या असत्या. संघासाठी जवळपास 5 धावा वाचवल्यात मी तरी म्हणेन. आता 4 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. जवळपास 5 धावा आणि याच 5 धावा उपयुक्त ठरतील बघा मी तरी म्हणेन. स्ट्रायकिंग एंडला साई. 4 चेंडू 20 धाव्यांची गरज. चेंज ऑफ पेस केलाय. आखूड टप्प्यात चेंडू टाकलाय, चेंडूला खाली ठेवलाय आणि यशस्वी झालाय गोलंदाज ब्रह्मा. डॉट बॉल. 3 चेंडू 20 धाव्यांची गरज.
3 षटकार लगावले तरी सामना जिंकता येणार नाहीये, पण बघूया नमस्कार का दुसरा नाम चमत्कार होतोय का. स्लॉट मधला चेंडू उडवून दिलाय, समोरच्या दिशेने गेलाय, सीमारेषेच्या पार, आर पार, षटकार. तरच एखादा नो किंवा वाईड आता हा सामना वाचवू शकतो. अजून एक चांगला फटका साई याच्या बॅट मधून, लगातारचा लागोपाठचा सीमारेषा पार जाणारा षटकार. आणि आमचे 12th मॅन सुद्धा सांगतात साई बल 39,000 बोलीवर विकत घेतलं, सर्वाधिक जास्ती बोलीवर साईला विकत घेतलं आणि त्यानंतर तुम्ही त्याच्याकडून कामगिरी करून घेत नाही, हा चिंतेचा विषय आहे. यावेळी तेच तारा चेंडू सन्मान दिलाय, धावा मिळतील या चेंडूवर. 1-2 आणि सामना समाप्त. सामना जिंकलाय तो टीम श्री वॉरियर्स या संघाने. श्री वॉरियर्स हा सामना जिंकतोय.